आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनुषंगाने परिमंडळ 3च्या मध्ये जे काही आमची पोलीस विभागाची तयारी त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि या पूर्ण परिमंडळामध्ये 8 पोलीस हद्दीमध्ये माझ्याकडे 344 बूथ आहेत आणि केंद्र आहेत आणि 1457 पूर्णपणे बूथ आहेत. आणि जवळजवळ आमच्या एपीएससी एसएसटी निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आपल्या एपीएससी एसएसटी अशा 27 टीम पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यानंतर ज्या आर्म डिपोजिशनचे विषय आहेत पूर्ण झोनमध्ये आतापर्यंत 1110 शस्त्र जमा केलेले आहेत आणि ही कारवाई अजून आमची सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधक कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 25 ते 27 जणांच्या वरती विविध सेक्शन अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 55च्या अंतर्गत 2 टोळ्यांवरती कारवाई केलेली आहे. नंतर 56च्या अंतर्गत 28 जणांवरती कारवाई केली आहे. 57च्या अंतर्गत 3 आरोपींवरती, मोका प्रमाणे 1 कारवाई केली, त्यामुळे 14 आरोपी आहेत. एमपीडीए प्रमाणे 1, अशा एकूण 25 ते 27 जणांच्या वरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आता या निवडणूक काळामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही जप्तीच्या कारवाई ज्या आहेत त्यामध्ये आपण 2 गावठी पिस्टल आतापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जमा केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्यानंतर हत्यार आतापर्यंत आपण एकूण 52 हत्यार आहेत. त्याच्यामध्ये सुरा असेल, कोयता असेल, सत्तूर, चॉपर, तलवार अशा आपण जवळजवळ 52 हत्यार आतापर्यंत जप्त केलेले आहेत. दारूच्या संदर्भातल्या आपण 107 केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 780 लिटरपेक्षा जास्त मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एनडीपीएच्या आपण 3 केसेस केलेल्या आहेत. अशा प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन असेल तर इतर या अनुषंगाने आम्ही ही जप्तीची कारवाई केलेली आहे. आपल्याकडे आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. रूट मार्च आपण 9 ठिकाणी केलेला आहे आणि ही जी कारवाई जी आहे त्या अशा प्रकारे आपल्याकडे सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या वेळेस सुद्धा आम्ही जसं विधानसभेच्या वेळेस ड्रोनचा वापर केला होता, यावर्षी सुद्धाही आपण 24 ड्रोन पूर्णपणे परिमंडळामध्ये आपण याचा वापर करणार आहोत. विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी ठिकाण आहे, काही सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही ड्रोनचा उपयोग करणार आहेत. आणि ह्या ठिकाणी आपलं पोलीस बंदोबस्त